महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानच्या जंगलात सिमेंटाने दगड भरलेल्या पिशव्या। माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत। त्या रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदाराकडून आणण्यात आलेल्या सिमेंट आणि दगडाच्या गोणी या थेट जंगलात फेकून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे माथेरानमधील जंगलाचा ऱ्हास होत असल्याचा आरोप वनप्रेमी राकेश कोकळे यांनी केला आहे। माथेरानच्या जंगलाचा ऱ्हास रोखण्यासाठी वन विभाग आणि माथेरान नगर परिषद यांनी सक्षम कमिटी नेमण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। घनदाट जंगल म्हणजे माथेरान अशीच ओळख असून माथेरानमध्ये जंगलात अस्ताव्यस्त स्वरूपात कचरा आढळून येत आहे। कोणीही कुठेही कचरा टाकत असल्याने माथेरानमधील वनसंपदेवर मोठे संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे माथेरानमधील वनप्रेमी तरुण राकेश कोकळे यांनी काही दिवसांपूर्वी पालिकेला पत्र देऊन लक्ष घालण्याची मागणी केली होती। राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना निवेदन सादर करून रस्त्याच्या बाजूला त्याचप्रमाणे जंगलात सर्वच ठिकाणी प्लास्टिक तसेच बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या, कुरकुरे पाकिट याबद्दल लक्ष वेधले होते। हा कचरा माथेरानच्या पर्यटनावर काही विपरीत परिणाम करणारा असून यापूर्वी कोकळे यांनी यापूर्वी विविध भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवली होती। माथेरानचे जंगल आणि निसर्गाशी एकरूप झालेले राकेश कोकळे यांनी पॉइंट्स भागात फेरफटका मारला असता त्यांना धक्का बसला। शहरातील इको पॉइंट आणि लँडस्केप पॉइंट या भागात जंगलात मोठ्या प्रमाणावर सिमेंट, रेतीच्या गोणी जंगलात अस्ताव्यस्त विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या। त्यांनी ताबडतोब सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यावर संताप व्यक्त होऊ लागला होता। संबंधित जो कोणी ठेकेदार आहे आणि नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि अन्य यांच्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी होत आहे। पुढील काळात भयानक परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच माथेरानच्या जंगलाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केवळ वनसंपदेवर देखरेख करण्यासाठी सक्षम कमिटी नेमण्याची स्थानिकांची मागणी होत आहे। याबाबत माथेरानचे महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे यांनी राकेश कोकळे यांच्याशी बोलून शहरात रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार यांना पालिकेला बोलवण्यास सांगितले आहे। त्या कामांच्या ठेकेदाराकडून रिकाम्या पिशव्या 2 दिवसात उचलण्यास सांगितले आहे असे आश्वासन दिले आहे। मात्र अशा प्रकारे जंगलात कचरा फेकून देण्यात येत असल्याने माथेरानमध्ये नाराजी पसरली आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील
ठळक आणि ताज्या घडामोडी.